हेलो दोस्तों, कैसे हो आप सभी लोग। आपका स्वागत है 10 स्टडी स्पेयर पर। आज हम देखने वाले हैं 3rd and 4th यूनिट का एप्रिसिएशन मराठी का। 5 मार्क लेने हैं तो ये वीडियो ज़रूर देखें। इस वीडियो को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, बेल आइकॉन को प्रेस कीजिए और शेयर कीजिए। तो चलिए शुरू करते हैं। यहाँ पे पोयम है औक्षण। प्रस्तुत कवितेची कवयित्री इंदिरा संत। प्रस्तुत कवितेचा विषय देशाच्या प्राणाने रक्षण करणारे सीमेवरील जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे। प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ। खरे ता तुझा जीव कुर्बान करावा असे तुझे शौर्य आहे। तुझ्यावर जीव ओवाळासा वाटतो, पण आमचा जीव इवलासा लहान दुबळा आहे। तुझ्या पराक्रमाच्या कथेपुढे आमच्या लहानशा जीवाचे मोल ते काय। आमच्या जीवांची शान अगदी मामुली आहे। कवितेचे आवडण्याचे व न आवडण्याचे कारण। देशाच्या सीमेवर जागरूकपणे पहारा देणाऱ्या व प्रसंगी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे। सैनिक देशाचे राखण करतो, अशा सैनिकांना जनता कसे सन्मान करू शकतो। ती फक्त त्याचे हित चिंतून त्याचे औक्षण करू शकतो, त्याला अमरत्वाचा आशीर्वाद देऊ शकतो। हा विचार माझ्या मनाला भिडला आणि म्हणून ही कविता मला आवडली। कवितेच्या शब्दाचा अर्थ। आसवे, आसू, औक्षण, ओवाळणी, असंख्य, अनगिनत, दुबळे, अशक्त। दुसरी कविता है रंगमंचाचे रंग उद्याचे। कवयित्री अंजली कुलकर्णी। प्रस्तुत कवितेचा विषय रंगमंचाचे रंग उद्याचे। या कवितेतून कवयित्रीने संगणक युगाची निसर्गाची दौलत जोपासायला हवी हे सुंदर शब्दात सांगितले आहे। कवितेच्या ओळींचा सरळ अर्थ। अवतीभोवती सृष्टीमध्ये फुललेले हिरव्या रंगाच्या क्या पाहून आपली सर्वांचीच मनेही हिरवेगार प्रसन्न व्हावीत। पावसाळेल पल्ली गंधांसारखी निर्मळ आनंद प्रत्येकाच्या मना सांगूया। भमू-दुधाच्या कहाण्या आपण अभिमानाने सर्व जगात सांगूया। कवितेतून मिळणारे संदेश। रंगमंचाचे रंग उद्याचे या कवितेतून कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी अंतरायुगातही पर्यावरण सुंदर ठेवावे म्हणजे मानवी मनही समृद्ध होतील हा संदेश दिला आहे। मानवाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे। निसर्गाशी एकरूप होऊन जगण्यात खरा आनंद आहे हा महत्त्वाचा संदेश कविता देते। कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण। संगणकाच्या युगात निसर्ग प्रेमाचे महत्त्व सांगणारी ही कविता मला खूप आवडली, कारण यंत्रयुगात पर्यावरणाचा झपाट्याने नाश होत आहे। पर्यावरणाची होणारी हानी थांबवून पर्यावरण रक्षण आपण केले पाहिजे, तरच निसर्गाचे विविध भजनाराही सौंदर्यात जगण्याची मानसी आनंद आपणास मिळू शकेल। प्रस्तुत शब्दांचा अर्थ। पृष्ठ, दुजोरा, हात, हस्त, झाड, वृक्ष, वृष्टि, वर्षा। ऐसे ही हमें सभी कविता के अप्रिसिएशन आने चाहिए। आवडण्याचे कारण ही लिखना है हमें, ना कि न आवडण्याचे। आवडलीच तुम्हाला ही कविता आवडूनच घ्यावी लागेल। इसके बाद है हिरवेगार झाडासारखं। कवी जॉर्ज लोपिस। कवितेचे रचना प्रकार आणि कवितेची काव्य संग्रह। यह आता नहीं है, अब पैटर्न चेंज हुआ है। कवितेचा विषय। झाडासारखे सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दानवता हे गुण मानवालाही जोपासायला हवे। आवडलेली ओळ नहीं आता है, एक्सप्लेन करने के लिए और संदेश देने के लिए आता है। कवितेचे आवडण्याचे व न आवडण्याचे कारण। ही कविता अतिशय सुंदर आहे, कारण यातून झाडाचे मानवी जीवनातील स्थान सांगितले आहे आणि मानवाने कशाप्रकारे आपले जीवन जगावे हे झाडाच्या उदाहरणातून अतिशय समर्पक सांगितले आहे। इसके बाद हमारी लास्ट पोयम है स्वप्न करू साकार। इसके कवि है किशोर पाठक। कवितेचे विषय भारत देशाचे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटलेले आहे। कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा अर्थ। कवी आपल्या देशाचे वर्णन करताना अभिमानाने सांगतो की या देशाच्या मातीवरती आमचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे नव्या पिढीच्या भारत
भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू. आवडण्याचे व न आवडण्याचे कारण. ही कविता मला खूप आवडली आहे. त्याचे कारण कवितेतील सुरुवातीलाच कवीने नव्या पिढीचे व नव्या युगाचे मनात देशाप्रती आणलेले आपलेपणाची भावना जागृत केली आहे. आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली आहे. त्यासाठी एकोप्याने काम करायला हवे असं सुंदर आस्वादन त्यांनी मांडले आहे. इसके बाद है कवितेतील शब्दांचा अर्थ. ललकारणे, पुकारणे, नौबत, स्थिती, विभव, भाग्य, श्रम, कष्ट. आपको 2 पोएम दिए जाएंगे, उसमें से एक पोएम का एप्रिसिएशन लिखना है, 5 मार्क्स फिक्स. हमारा मराठी और इंग्लिश का पूरा एप्रिसिएशन आपको प्लेलिस्ट में मिल जाएगा. इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन प्रेस कीजिए ताकि आपको सभी वीडियो आपके नोटिफिकेशन में आ जाएंगे और आप देख लीजिए और एग्ज़ाम में टॉप कीजिए. बाय बाय.